छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जो बोले सो निहाल। सत श्री अकाल। नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा समोर श्रद्धापूर्वक माथा टेकून आलोय। सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झाला आहे आणि जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या। म्हणजे पैकीच्या पैकी मार्क, 100% रिझल्ट आणि 100% स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय। आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या तरुणांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे, या सगळ्यांचं आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळी हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला। आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो, तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा, मी म्हणालो होतो। सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो। माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण। अमिताभ बच्चनचा एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। आणि तेच माझ्या बहिणींनी एक ही मारा पण सॉलिड मारा। सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला। आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो, विजयानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल, पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय। मी सर्व मतदारांना, बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय, तुम्हाला वंदन करायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय। आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे हा तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे, पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली। आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो, अशीच माया या सर्व आमदारांवर, 3 आमदार दिले। आज हेमंत पाटील आमदार आहेत, राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या 4ही भावांवर, आम्हा सर्वांवर, शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलोय। एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय। खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपवून टाकणार आहे, एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं। 237 जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या। आणि म्हणून काही लोक मला म्हणाले, ही कसली लाट आहे, कसली लाट आहे। मी म्हणालो, ही महालाट आहे, माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे, माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे। आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले, भले भल्यांचा
पत्ता कुठं गेला माहित नाही. आणि म्हणून एवढं मॅन्डेट, एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही. कारण सक्के भाऊ कोण, सावत्र भाऊ कोण, आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण, तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली, म्हणाल जा गप्प बसा. आणि म्हणून मी सांगतो, ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही. आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो, बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय, त्याचं काम कुठेही थांबणार नाही. हे काम पूर्ण होईल, ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले, माझ्याकडे लक्ष द्या, मला आशीर्वाद द्या. सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले, 3,500 कोटी रुपये. आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी 3,500 कोटी रुपये. तसं बालाजी देव माहित आहे देणार आहे बालाजी, आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे. बालाजीचं कल्याण होणार हे मला माहित होतं. बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ होती. आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं. आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबूराव कदम, आता बाबूराव कदम ते आला बाबूराव, ते गाणे ना आला बाबूराव. एक नरेटिव्हमुळे दिल्ली स्वारी चुकली, पण मुंबईची धडक जोरात मारली त्याने. आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे. बाबूरावनी ते खरं करून दाखवलं. आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला. आणि म्हणून बाबूरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. माणसांमध्ये कधी बदल होता कामा नये. माणूस आहे, हा कार्यकर्ता आहे. आणि एकनाथ शिंदे हा कधी खुर्चीला आपापलेला नव्हता, कधी आपापणार नाही. मला खुर्ची दिसत नाही, मला माणसं दिसतात. मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो. मी त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून अतिशय कमी वेळेत हा तुमचा एकनाथ शिंदे घराघरात पोचला, लोकप्रिय झाला, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, लाडक्या भावांचा लाडका भाऊ झाला. आणि म्हणून मी सांगतो, या एकनाथ शिंदेच्या शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भाऊंचा अधिकार आहे. आणि तो कायम राहणार, एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, एवढा वेळ या ठिकाणी आपण या सभेत उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मनापासून एकदा पुन्हा आपण दिलेल्या यशाबद्दल, आपण मिळवून दिलेले 4 आमदार, 9 आमदार यांच्या विजयाबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.